समर थोडं म्हणजे अधीराशी बोललास का तू? अ, नाही पण बोलीन मी. प्लीज लवकर बोल. काय मला खूप टेन्शन आलंय रे. म्हणजे ते रोहनची फॅमिली आणि ठीक माणसं आहेत, पण शेवटी फ्लॅटमध्ये राहणारी गरीब माणसं. गरीब नाही काकू, मध्यमवर्गीय माणसं. तू काही म्हण, पण समोर मुद्दा असा आहे की आपल्या अधीराला हे सगळं झेपणार आहे का? म्हणजे प्रॅक्टिकली ती ऍडजस्ट करणार आहे का? अरे मला काळजी वाटते ना, म्हणून बोलते रे. काकू, गरीब श्रीमंत ही गोष्ट सोडून दिलीस ना तर तो मुलगा मला चांगला वाटला, प्रामाणिक वाटला. अरे हो, मी नाही कुठे म्हणते, मी अधीराचा विचार करते. आपली अधीरा जरा सुट्टी पडली की फॉरेन ट्रिपला जाते. कुठे बाहेर गेलो तर 5 स्टार शिवाय जेवत नाही. ब्रँडेड कपड्याशिवाय काही वापरलं नाही तिने आजपर्यंत. ती ऍडजस्ट होणार आहे का त्या घरात? कसं आहे ना समर, सुरुवातीला प्रेमात सगळं छान वाटत असतं रे, पण पुढे ना डोळे उघडतात. नाही जमत हे सगळं. तो मुलगा म्हणजे रोहन पण हेच म्हणाला ना, पण अधीरा हट्ट करते. ऐकतच नाही ही मुलगी. काय करायचं? म्हणजे मला मला एक सुचलंय. बस ना, बस बस बस. हो म्हणजे अधीरा तर ऐकत नाही आपलं. आपण जर रोहनला घर जावई करून घेतलं तर काय? काय हरकत आहे? अरे म्हणजे आपण अधीराच्या भल्यासाठीच करतोय ना हे सगळं. अगं पण हे रोहनला मान्य होईल का? तू एकदा बोलून तर बघ ना त्याच्याशी. आपली अधीरा राजकन्येसारखी जगते रे. त्यांना दोघांना जर एकत्र आणायचं असेल, आपल्या अधीराला जर चांगलं भविष्य द्यायचं असेल, तर मला तरी हाच पर्याय दिसतोय. समर प्लीज, लवकरात लवकर तू रोहनच्या फॅमिलीशी बोलून घे ना. हे बघ, शेवटी तू मोठा भाऊ आहेस. तुला पुढाकार घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टी. मला काय वाटतं की ते बघ, ते बोलून गेलेत ना, मग आपण एकदा त्यांच्या घरी जाऊन भेटायला काय हरकत आहे? म्हणजे त्यांचं घरही बघता येईल. मी बघतो. प्लीज समर, शक्यतो लवकर कर. एकदा का अधीराचं आणि अंशुमनचं लग्न झालं ना की मी डोळे मिटायला मोकळी. काय बोलतेस काकू? तुला नाही कळणार. इतकी वर्ष नवऱ्याशिवाय आयुष्य काढणं म्हणजे काय असतं ते. या मुलांच्या काळजीने ना मी थकले रे. आता फक्त एकच इच्छा आहे माझी, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. ह्यातून एकदा मोकळी झाली ना की मी तीर्थयात्रेला जायला मोकळी. बाकी सगळं त्या परमेश्वराच्या हातात. वीण दोघातली तुटे ना.